विमानातील शेवटचं संभाषण ऐकण्यासाठी अपघाताच्या चौकशीतला सर्वात महत्त्वाचा असलेला ब्लॅक बॉक्स जेव्हा तयार करतात, तो 1100 डिग्री सेल्सिअस एवढ्या तीव्र तापमानात 60 मिनिटांसाठी ठेवतात. गॅसवर ठेवलेलं पाणी 100 डिग्री तापमानानंतर उकळायला लागतं. तर विमानाच्या इंधनाची जी आग असते तिची ही तीव्रता 800 ते 1500 डिग्री पर्यंत असते. एवढ्या तीव्र तापमानात पहिली चाचणी होते. एखाद्या कारचा अपघात होतो ती ग्रॅव्हिटी 20 ते 50च्या दरम्यान असते, पण ब्लॅक बॉक्सची चाचणी करतानाची ग्रॅव्हिटी 3400 एवढी ठेवली जाते. ब्लॅक बॉक्स वजन पडल्याने खराब होतो का ते पाहण्यासाठी त्यावर 2000 किलो वजन टाकून चाचणी होते. तर समुद्रात विमान कोसळल्यानंतर ब्लॅक बॉक्सवर अवलंबून राहता येऊ शकतं का याच्या चाचणीसाठी ब्लॅक बॉक्स 6000 मीटर एवढ्या खोल पाण्यातही टाकून पाहिला जातो. म्हणजेच अपघातानंतर सगळ्या पार्ट्स वितळूनही गेले तरी सुरक्षित राहणारा एकमेव पार्ट असतो तो म्हणजे ब्लॅक बॉक्स. आणि प्रत्येक अपघात झाल्यानंतर खरं कारण जो सांगतो तोही ब्लॅक बॉक्सच असतो. अजितदादांच्या अपघातानंतर ज्या ब्लॅक बॉक्सची सगळे वाट पाहत होते तो ब्लॅक बॉक्सच डॅमेज झाला असल्याची माहिती समोर आली आहे, जी अनेकांना धक्का देणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अजितदादांच्या अपघाताविषयी शंका उपस्थित केल्या जात आहेत आणि ब्लॅक बॉक्स डॅमेज होण्याची घटना शंकांना बळ देणारी आहे. कॉकपिटचे कान आणि डोळे असलेला ब्लॅक बॉक्स खरंच खराब होऊ शकतो का? या ब्लॅक बॉक्स मधून कोणकोणती माहिती समोर येणं अपेक्षित असतं? अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्सचं आता काय होऊ शकतं त्याचीच माहिती मी या व्हिडिओत देणार आहे. जगातल्या 90 ते 95% अपघातांमध्ये ब्लॅक बॉक्स हा सुरक्षितपणे रिकव्हर केल्याची नोंद आहे. मात्र अजितदादांचं विमान हे खाजगी विमान होतं आणि बोईंग किंवा एअरबस विमानांपेक्षा या विमानाची रचना ही वेगळी असल्याने डीजीसीएची ब्लॅक बॉक्स बद्दलची चिंता ही योग्यही मानली जाते. खरं तर ब्लॅक बॉक्स हा रिकव्हर केल्यानंतर लॅबमध्ये नेऊन त्याचं मेमरी बोर्ड सुरक्षितपणे बाहेर काढलं जातं आणि ते रीडरला जोडलं जातं. यामधील डेटा हा बायनरी कोडेड किंवा एन्क्रिप्टेड असू शकतो. डेटामध्ये ग्राफ, टाइमलाईन, पॅरामीटर चार्ट, विमानाची गती आणि प्रवासाची सगळी नोंद अशी माहिती साठवलेली असते. सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती डिकोड होते. सीव्हीआर म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर साठी यातला ऑडिओही काढला जातो आणि आधी नॉइज क्लिनिंगचं काम होतं आणि त्यानंतर वैमानिकांचा नेमका संवाद यातून काढला जातो. सर्वात शेवटी आवाजाची टाइमलाईन विमानाच्या वेळेसोबत मॅच केली जाते. या टाइमलाईनच्या आधारावरच अलार्मचा आवाज, वैमानिकांचं बोलणं, इंजिनची ऍक्टिव्हिटी या गोष्टीही ट्रॅक होतात. कठीण परिस्थितीत साधारणपणे हे डिकोडिंग वॉशिंग्टन मधील नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डची लॅब किंवा फ्रान्सची राजधानी पॅरिस मधील एका नामांकित लॅबमध्ये केलं जातं. भारतामध्ये एआयबी म्हणजेच विमान अपघात चौकशी ब्युरो कडून कठीण केस परदेशातही डिकोडिंगसाठी पाठवल्या जातात. अहमदाबाद विमान दुर्घटनेतली डेटा रिकव्हरी भारतातच करण्यात आली. मात्र याची पडताळणी अजून चांगली व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव भारतावर वाढत होता. यानंतर एआयबीने ब्लॅक बॉक्सचं डिकोडिंग अमेरिकेतल्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड मध्येही नेऊन केलं आणि यात एका वैमानिकाची चूक असल्याचं समोर आलं. वैमानिकाने मुख्य स्विच बंद केल्यानेच विमान कोसळलं असल्याचं वृत्त इटलीतील एका वृत्तपत्राने नुकतंच दिलं होतं. अजितदादांच्या विमानातील ब्लॅक बॉक्स बद्दल जी माहिती सुरुवातीला समोर येते त्यानुसार एआयबी कडून याचं डिकोडिंग करण्यासाठी अडचणी येत असल्याचं सध्या तरी दिसतंय. मात्र अशा केसमध्ये वॉशिंग्टनच्या लॅबमध्ये हा ब्लॅक बॉक्स एआयबीला न्यावा लागेल. वॉशिंग्टनच्या लॅबमध्ये कितीही कठीण असलेला डेटा रिकव्हर करून दिला जातो. त्यामुळे किमान जो पार्ट डॅमेज झालेला नाही तेवढा डेटा तरी मिळणं अपेक्षित आहे. अजितदादांच्या विमान अपघाताबाबत सातत्याने शंका घेतल्या जात आहेत आणि ब्लॅक बॉक्स डॅमेज होणं हे अत्यंत चिंतेचं मानलं जातं. रोहित पवारांनी आधीच सांगितलं होतं की या विमानातल्या बऱ्याच सिस्टम कार्यरत नव्हत्या आणि ब्लॅक बॉक्स हीच एक शेवटची अपेक्षा आहे. ब्लॅक बॉक्स सोबतच सातत्याने एक संशयास्पद गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे दादांच्या विमानाचा वैमानिक ऐनवेळी बदलण्यात का आला होता. मूळ वैमानिकाला यायला उशीर झाला आणि त्यामुळे वैमानिक बदलावा लागला असं कारण कंपनीकडून देण्यात आलं होतं. मात्र एवढ्या सकाळी कुठे ट्रॅफिक असतं
आणि तो वैमानिक कोणत्या वाहतूक कोंडीत अडकला होता त्याची माहिती सार्वजनिक करावी अशी मागणी राष्ट्रवादीतले आमदार करतायत. रोहित पवार यांनी जे प्रेझेंटेशन दिलं त्यामधून विमानाच्या मेंटेनन्स पासून बऱ्याच गोष्टींवर प्रकाश टाकण्यात आला होता. अजितदादांच्या विमानात मेंटेनन्स मध्ये जर खरंच हलगर्जीपणा करण्यात आला होता तर यातील ब्लॅक बॉक्स खरंच अवलंबून राहण्यासारखा आहे का, हाही प्रश्न पडतो. अजितदादांच्या अपघाताविषयी सुरुवातीपासून जी प्राथमिक कारणं सांगितली जात आहेत त्यामध्ये बारामतीचा टेबल टॉप रनवे, ज्यामुळे वैमानिकाचा अंदाज चुकण्याची शक्यता आहे. दुसरं कारण सांगितलं गेलं की दृश्यमानता कमी होती. मात्र बारामतीमध्ये सकाळी 8:45 वाजता दृश्यमानता कधीही कमी नसते. तसंच दृश्यमानता कमी नसल्याचा मेसेज टेक ऑफ करण्यापूर्वीच देण्यात आला होता आणि नंतर दृश्यमानतेची अडचण का जाणवली असेही बरेच सवाल या अपघातानंतर उपस्थित झाले. अजितदादांच्या अपघाताचं कारण समजण्यासाठी ब्लॅक बॉक्स हा एकमेव मार्ग आहे. मात्र तोही डॅमेज झाल्यामुळे प्रतीक्षा आणखी वाढणार आहे. येत्या 2 दिवसात डीजीसीएचा निर्णय झाल्यानंतर AIBचे अधिकारी हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेत घेऊन जातील आणि नंतर रिकव्हरी केली जाईल. या सगळ्या घडामोडीत तुम्हाला काय वाटतं? ब्लॅक बॉक्स डॅमेज होण्यामागेही खरंच काही कारण असू शकतं का? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा आणि अशाच व्हिडिओसाठी story.com ला नक्कीच सबस्क्राईब करा.